एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे कारण मी चालली आहे गोव्याला। मी पोहोचली आहे आणि त्यानंतर इंट्रो केला बिकॉज मी सकाळी निघालेले। तर मी आता थीम स्टेशनला आहे आणि आज माझे फ्रेंड्स हाय। सो अशा प्रकारे आम्हाला ट्रेन सोडून चालली आहे। सो मला पप्पा सोडायला आले होते, त्यांना मी बाय करून मग मडगाव एक्सप्रेसने गोव्याला गेले। थिविम स्टेशनला माझ्या फ्रेंडचं लग्न आहे त्यामुळे आम्ही तिकडे चाललेलो। बाकीच्या फ्रेंड्स आमच्या नंतर येतात, दुसरीकडनं येतात आणि आम्ही वाया ट्रेन चाललो आहे। सो अशा प्रकारे आम्ही गेलो, एकदम कम्फर्टेबल आलेलो आम्ही। आणि इकडचं वातावरण म्हणजे वाव, एवढा सुंदर पाऊस पडत होता आणि नेचर बघूनच आम्ही म्हणजे ट्रेनचा प्रवास केला। खूप छान वाटलं, एकदम वाईबच भारी होती आणि आम्ही पोचलो। आणि तुम्हाला मी इकडचं स्टेशन दाखवते, थिविम स्टेशन। खूप सुंदर असं स्टेशन होतं, छोटंसं। इकडचे स्टेशनच वेगळे होते थोडेफार आपल्या मुंबईच्या स्टेशनपेक्षा। सो इकडे तुम्ही बघू शकता आणि आम्ही गाडीने निघालो डेस्टिनेशनवर। तेव्हा पण खूप पाऊस पडत होता बट छान वाटत होतं। सो आम्ही हॉलवर पोहोचलो, अजून नवरी पण हॉलवर नाही आले आणि आम्ही सगळे अगोदरच पोहोचलो आणि त्या अजिबातच नेटवर्क नाही आहे, त्यामुळे काय माहिती आता कसं होणार आहे। तिचा मेहंदी फंक्शन पण आत्ताच झालंय जस्ट आणि मग ती येते। सो तिला थोडं लेट होणार आहे बट आम्ही इथे पोहोचलो आणि मग थोड्याच वेळात आमची ब्राईड आली। हाय, आम्ही तिला भेटलो आणि तिने मग तिची मेहंदी दाखवली। खूप सुंदर मेहंदी काढलेली, खूप छान होती मेहंदी। आणि हे अशा प्रकारे उद्याचं हळदीचं डेकोरेशन पण अगोदरच करून घेतलेलं। सो इथे डेकोरेशन पण रेडी आहे, खूपच सुंदर वाटतंय। नवरीने ट्रायल घेतलाय गाईस। आणि मग इकडे आम्ही तिचे फोटोज व्हिडिओज काढले आणि अशा प्रकारे माझा व्लॉग एंड करते मी। कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय बाय।